खार्टन रोड हिराकोट येथील 40 वर्षांपूर्वीची कचराकुंडी कायमस्वरूपी बंद करण्यात आलं यश। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व संसद रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष सहकार्याने प्रभाग क्रमांक 22 मधील खार्टन रोड हिराकोट येथील 40 वर्षांपूर्वीची कचराकुंडी बंद करण्यात ठामोपा प्रशासनाला व स्थानिकांना यश आलं आहे। या कचराकुंडीवर खूप मोठ्या प्रमाणात 10 ते 12 टन कचरा दररोज येत होता, परंतु आता आयुक्त सौरभ राव यांनी याविषयी विशेष लक्ष देऊन या ठिकाणी अतिरिक्त घंटागाडी उपलब्ध करून दिल्याने येथे कचऱ्याचे नियोजन करणे शक्य झाले आहे। सदर कचराकुंडीच्या जागेचा परिसर हा सुशोभित करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरता बेंचेस लावून तेथे शोभिवंत झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्याने हा परिसर अत्यंत स्वच्छ व शोभिवंत दिसत आहे। तसेच येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळच्या वेळेत या ठिकाणी घंटागाडी उभी राहून कचरा संकलित करणार आहे। त्याचप्रमाणे त्या परिसरात सकाळी 10 वाजता घंटागाडी फिरून कचरा संकलित करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांची कचऱ्याची विल्हेवाट लावताना आता गैरसोय होणार नाही। सदर प्रकरणी माजी उपमहापौर तथा माजी नगरसेविका पल्लवी पवन कदम व माजी नगरसेवक पवन काशीनाथ कदम हे गेले 3-4 महिने याविषयी पाठपुरावा करीत होते व हे काम पूर्णत्वास आल्याने या गोष्टीचं स्वागत करून यावेळी ठामोपा अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। या सुशोभीकरण केलेल्या कट्ट्याचे उद्घाटन उपायुक्त मनीष जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पल्लवी पवन कदम व पवन काशीनाथ कदम यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, ऋषिकेश जवळकर, बांधकाम अभियंता राणे, मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी, स्वच्छता निरीक्षक संजय रणदिवे, समाजसेवक मसूद खान, नरेश अडसुळे, महिला विभाग संघटक प्राची मोरे, शाखा प्रमुख वैभव ठाकूर, दत्ता बोरकर, दीपक मानकामे, शाखा संघटक चित्रा म्हात्रे, आशा खाडे, शुभांगी कोळी, मेघना अडसुळे, पूर्णशांती सोसायटीचे म्हात्रे होळकर व उपविभाग प्रमुख सुशांत उतेकर व सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। हे बघा, ठाणे शहरात आपण स्वागत करत आहोत। स्वच्छता मोहीम किंवा ठाणे शहर हा स्वच्छ, सुंदर व निरोगी राहावा याकरिता ठाणे महानगरपालिका कायम प्रयत्नशील आहे। या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, त्यासोबत या राज्याचे नगरविकास मंत्री माननीय शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून, प्रेरणेतून ठाणे शहर हा स्वच्छ कसं राहील याकरिता या शहराचे ठाणे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त सौरभ रावसाहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे शहरातील जे कचऱ्याचे जे मोठे स्पॉट्स आहेत हे हळूहळू घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कमी करण्यात येत आहेत। एक टाईम होता की या शहरात ऑलमोस्ट 250 कचऱ्याचे मोठे स्पॉट होते, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये म्हणतो JVP, आणि हळूहळू आता आपण हे कचऱ्याचे स्पॉट्स आपण कमी करत आलो। सर्वात मोठा आव्हान जो होता तो होता हिराकोटचा कचऱ्याचा स्पॉट। आता हा स्पॉट का महत्त्वाचा आहे? ऑब्व्हियसली कारण की हिराकोटचा हा जो कचऱ्याचा स्पॉट आहे हा ठाणे महानगरपालिकेचे जे आपले सफाई कामगार आहेत, ज्यांच्या कांद्यावर या शहराची स्वच्छतेची जबाबदारी आहे आणि जे अख्खा शहर सकाळी 6 वाजता उठून हे शहर स्वच्छ ठेवतात, आणि त्यांच्याच परिसरामध्ये जर एवढा मोठा कचऱ्याचा जर स्पॉट असेल तर ही बाब या शहरासाठी बिलकुल शोभनीय नाही आहे। आणि म्हणूनच या भागातले नगरसेवक कदम मॅडम, नगरसेविका आपल्या कदम मॅडम आणि जे सामाजिक कार्यकर्ते आणि माझे मित्र पवन कदम साहेब सातत्याने हा स्पॉट कसा बंद होईल याकरिता विभागाकडे पाठपुरावा करत होते। याकरिता या विभागाच्या ज्या आपल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ज्या आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर राणी शिंदे मॅडम, ते स्वतः इथे आले आणि त्यांनी या स्पॉटची पाहणी केली आणि आम्ही हे स्पॉट कसं बंद करता येईल याच्यासाठी एक सायंटिफिक अभ्यास केला। कारण की हा मार्केट एरिया आहे, हा रेल्वे स्टेशनच्या जवळचा एरिया आहे, एकदम कंजेस्टेड लोकॅलिटी आहे। या स्पॉटवर कुठला भागाचा कचरा पडतो ह्याचा आधी विभागाने अभ्यास केला। अभ्यास केल्यानंतर मग आमच्या लक्षात आला की या स्पॉटवर या भागाचा तर कचरा थोडाफार आहे, सगळ्या बाहेरचा कचरा पण इथे पडायचा। मग हे कसं आपल्याला बंद करता येईल यासाठी विभागाने उपाययोजना केली। आणि एक गोष्ट सांगतो, आम्ही काय नवीन घंटागाडी वगैरे कुठली भाड्याने घेतलेली नाही आहे। आपल्याकडे ज्या घंटागाड्या आहेत याचा जे नियोजन आहे आम्ही सुयोग्य केलं, प्रॉपर प्लॅनिंग केली। राणी शिंदे आणि त्यांची जी अख्खी टीम आहे
त्यांनी स्वतः हे इथे आले, त्यांनी अभ्यास केला, लोकांशी इंटरॅक्शन केला. शेवटी कचरा लोकच इथे टाकतायत. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला की बाबा तुम्ही इथे कचरा का टाकतायत, तुम्ही कुठून येत आहे आणि इथे कचरा टाकतायत. आणि फायनली मग इथे एक घंटागाडी देण्यात आली आणि डेली ज्या स्पॉटवर ऑलमोस्ट 10 टन कचरा पडायचा, आज तो स्पॉट कचरामुक्त झाला आहे. खरोखरच हा एक टीमवर्क आहे, नुसतं ठाणे महानगरपालिकेचं यश नाही आहे. या भागातले स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि या भागातले नागरिक यांचा हा यश आहे. आणि शेवटचं एक नाव घेतो मी, ज्यांनी महापालिकेला आणि या भागातल्या सगळ्या नागरिकांना खूप सपोर्ट केला, ते म्हणजे या भागातले जे लाडके खासदार आहेत नरेश म्हस्के साहेब. ते स्वतः माझ्याकडे फॉलोअप करायचे की मनीष हा स्पॉट तू कधी बंद करतोय, तुला काय मदत पाहिजे असेल. हे मी नुसतं बोलत नाही आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे की म्हस्के साहेबांनी अक्षरशः पवन कदमच्या मागे लागून की बाबा हा स्पॉट बंद कर, तुला काय मदत पाहिजे, महापालिकेकडनं काय मदत पाहिजे, तुला काय फंड पाहिजे, इथपर्यंत साहेबांनी आम्हाला सांगितलं. आम्ही साहेबांना फक्त एकच बोललो, साहेब आम्ही आमच्या लेवलला एक सुयोग्य नियोजन करतो, घंटागाडीचं नियोजन करतो, एक घंटागाडी स्पेअर करतो आणि हा स्पॉट तुम्हाला बंद करून दाखवतो. आणि म्हणूनच आज मी परत सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत हा हिराकोटचा जो कचऱ्याचा जो मोठा स्पॉट आहे तो विभागाला बंद करण्यामध्ये यश आलं. तुम्हाला सांगू इच्छितो, खाटण रोड हा हिराकोटचा कचराकुंडी आहे. ही गेली 40 वर्षापासून होती. ही कचराकुंडी बंद व्हावी म्हणून सातत्याने इकडचे नागरिक असतील, ह्या परिसरातील लोक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि ठाणेकर असतील, कारण स्टेशन जवळचा परिसर आहे, त्यांचा पाठपुरावा सतत असायचा. आम्ही गेल्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी माननीय आयुक्त साहेब यांची भेट घेतली. आयुक्त साहेबांनी तत्काळ मनीष जोशी साहेबांना फोन केला. त्या ठिकाणी राणी शिंदे मॅडम होत्या. राणी शिंदे मॅडमना ताबडतोब त्यांनी आत बोलून घेतलं. त्यांनी आम्हाला 20 ते 25 मिनटं दिली. मी आणि पल्लवी कदम आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. राणी शिंदे मॅडमना सांगितलं की ह्यांच्यासाठी काय नियोजन करता येईल. राणी शिंदे मॅडमने तत्काळ तिथे आयुक्त साहेबांना सांगितलं, साहेब वी विल डू आवर वर्क, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, प्लॅनिंग करू आणि तिकडची कचराकुंडी कायमस्वरूपी बंद करू. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 महिना गेला त्याच्यामध्ये. ही घंटागाडी येऊन 1 महिना झाला. त्याच्यानंतर हळूहळू कचरा बंद झाला. तिकडचं आम्ही सुशोभीकरण केलं आणि आज त्याचं सुशोभीकरणाचं पूर्णत्वास येत आहे. तिकडची सर्व लोक आहेत, आमचे मित्र मकसूद खान आहेत, नरेशजी आहेत, आमच्या होळकर मॅडम आहेत, पूर्णशांती परिसरातल्या लोक आहेत, या सर्वांनी सहकार्य केलं आणि रात्रभर 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपले सर्व कर्मचारी, रणदिवे असतील, आमचे जवळकर अधिकारी आहेत ते असतील, या सर्वांनी हे कॉपरेशन केलं आणि ही कचराकुंडी आज बंद झालेली आहे. नागरिक खरोखर धन्यवाद देत आहेत आणि प्रशासनाचाही मनापासून आभार आहे. मनीष जोशी साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो की आपण एवढा छोटासा विषय होता पण त्या मोठ्या दिमाखीने आणि मोठ्या नियोजनाने तो पूर्ण केला. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने, विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी त्यांचे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे आणि त्या अंतर्गत हा जो एरिया आहे तो सुंदर झाला आहे. लोकांना बसण्याची आसन व्यवस्थापन देखील करणार आहे. ही कशी तुम्हाला संकल्पना? तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे रस्त्यावर उतरून डीप क्लीन करतात. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सर्वीकडे डीप क्लीन चालू आहे. त्यामुळे मनीष जोशी साहेबांनी सांगितलं आपल्या ज्या योजना आहेत आपण पद्धतीने करू. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मागे जो डम्पिंग ग्राउंडचा विषय होता, मनीष जोशी साहेबांनी ज्या ठिकाणी हे सर्व ठाणे महापालिकेचं डम्पिंग केलं त्या ठिकाणी त्यांनी मला फोटोग्राफ दाखवला की त्या ठिकाणी आम्ही गार्डनचं नियोजन केलं, त्या ठिकाणी ग्रास लावलं आणि त्या ठिकाणी चहा पाण्याला माननीय शिंदे साहेब आणि आयुक्त साहेबांना बोलवलं. त्याचं ते अवलोकन केलं. मी पूर्ण ग्रास लावू शकलो नाही, परंतु एक 15-20 फूट ग्रास सायंटिफिक लावलं, त्यांचं एक थोडीशी कॉपी केली आणि त्या ठिकाणी केलं. आणि हे असंच नियोजन कायमस्वरूपी राहील आणि त्याचं एक नियोजन आहे. खासदार नरेश म्हस्के साहेब यांचं पाठबळ आहे या गोष्टीसाठी आणि मनीष जोशी साहेबांचं आणि प्रशासनाचं मी मनपूर्वक आभार मानतो. येणारा कचरा आहे त्याचं काय नियोजन केलं? त्याचं नियोजन, घंटागाडी इथे कायमस्वरूपी उभी राहते सकाळी 4 तास. त्याच्यानंतर ह्या रूटला घंटागाडी येणार आहे. पुढे आपल्या इथे बाजारपेठ आहे त्या ठिकाणी घंटागाडी उभी राहणार आहे. लोकांची गैरसोय होणार नाही ह्याची आपण काळजी घेतलेली आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सर्व स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी पूर्ण वेळ काम करत आहेत. धन्यवाद.